वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता ऊर्जा आणि शौर्य यांचं ऊर्जाच्या घरी आगमन झालेलं असतं आणि आता तिकडे आल्याच्यानंतर मग ऊर्जाची आई औक्षण करून आता त्या दोघांना घरात घेणार असते. त्यावेळी आता त्या ज्या काकू असतात त्यासुद्धा छानपैकी त्या दोघांची दृष्ट वगैरे काढतात. त्यानंतर मग आता दोघांनाही घरामध्ये यायला सांगितलं जातं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आईसाहेब घरी आलेले असतात. आईसाहेबांना बघून आता विजया खूप चिडलेली असते. विजया म्हणते, कुठे आहे माझं शौर्य? केलं ना त्याचं लग्न? त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणते विजया. त्यावर विजया म्हणते, काय विजया, लावून दिलं ना तुम्ही माझ्या मुलाचं लग्न? इथे खूप लोकांना कॉन्फिडन्स होता, ओव्हर कॉन्फिडन्स होता की माझ्या मुलाचं शौर्याचं लग्न होणारच नाही. पण बघितलं ना काय झालं ते? तुम्ही लग्न थांबवायला काही केलं नाहीत आणि तुम्ही तुमची मनमानी केलीत. तुम्ही माझ्या मुलाचं नुकसान केलं, तुम्ही त्याचं लग्न लावून दिलं. कळतं आहे का तुम्हाला आईसाहेब? त्यावर आईसाहेब म्हणत असतात, विजया तुझा मुलगा काही लहान नाही आहे तर मी त्याचं बळजबरीने लग्न लावून द्यायला. त्याला ज्या मुलीशी लग्न करायचं होतं तिच्याशीच त्याचं लग्न झालं. तर इकडे आता लग्न पार पडल्यामुळे दिव्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता आईसाहेब सांगत असतात, उलट तुम्ही कुणी त्याचं काही ऐकून घेतलेलं नाही आहे. समजलं ना? तुम्हाला सगळ्यांना तो किती पोटतिडकीने सांगत होता की मला ऊर्जाबरोबर लग्न करायचं आहे. पण तुम्ही सगळ्यांनी काय केलं? तुम्ही त्याचं काहीही ऐकून घेतलं नाही आहे. समजलं? तुम्ही उलट हट्ट धरलात, तुम्ही तुमचा इगो कवटाळलात, तुम्ही तुमचा स्वाभिमान जपत राहिलात आणि त्यामुळे हे सगळं काही घडलं. शौर्याने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. त्याने लपवून छपून तुम्हाला न सांगता कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. त्याने जे काही केलं आहे ना ते सगळ्यांना सांगून केलं. त्याबरोबर विजया म्हणत असते, मला माहिती आहे मला तुम्ही हे सगळं का करताय ते. तुम्ही ना सूड उगवण्यासाठी करताय हे सगळं, सुडाच्या भावनेने. तुमचा मुलगा तुमच्यासोबत वाईट वागतो, बोलत नाही, म्हणून तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून तोडताय. त्याबरोबर आईसाहेब म्हणतात, विजया तू हे एकदा आधी बोलली होतीस आणि आज पुन्हा एकदा म्हणजे दोनदा तुझं हे बोलून झालं आहे. जर पुन्हा तू तिसऱ्यांदा हे असं काही जर बोलणार असशील तर मग मात्र मी खरोखर हे घर सोडून कायमची निघून जाईन. विजया अगं सूड उगावते म्हणजे नेमकं काय? तुला हा काय चित्रपट वाटतोय का की मालिका, की असं काहीतरी करेन मी? त्याबरोबर मग विजया म्हणत असते, चुकीचं काही बोलतच नाही आहे मी, जे बोलते ते बरोबर बोलते. तुम्ही करून दिलत ना माझ्या मुलाचं लग्न? हां, का केलं तुम्ही हे सगळं? काय मिळालं तुम्हाला हे करून? त्याबरोबर विजया म्हणत असते, मी शौर्याचं लग्न लावून दिलं, शौर्याची इच्छा होती म्हणून. त्याबरोबर मग आता दिव्या ही म्हणत असते, पण कुठे आहे नक्की शौर्य आणि ऊर्जासुद्धा? त्याबरोबर मग आता आईसाहेब सांगतात की शौर्य आणि ऊर्जा दोघंही इकडे आलेले नाही आहेत. पूर्वाने अशी अट घातली होती की जर ऊर्जाला त्या घरची सून म्हणून स्वीकारलं जाणार नसेल तर मग मी ऊर्जाला त्या घरात लग्न करून पाठवणार नाही. त्यावर हे ऐकून आता लगेचच विजया म्हणते, काय खरंच? अरे रे, मग मी उगाच इथे तुम्हा सगळ्यांशी बोलत बसून माझा वेळ वाया घालवला. त्यापेक्षा मी जाऊन त्या ऊर्जाच्या आईबरोबरच बोलले असते तर मला बरं पडलं असतं. कमीत कमी तिला अक्कल तरी आहे. कारण संपूर्ण जहागीरदारांनी अक्कल तर गहाण ठेवली आहे, कोणाला काही अक्कल नाहीच आहे. पण माझा शौर्य, ती मुलगी नाही आली तरी चालेल. शौर्य कुठे? शौर्य आई आता शौर्याला दरवाजापर्यंत बघून येते पण शौर्य काही नसतो. मग ती घरात येऊन माना विचारते, शौर्य कुठे? हां, शौर्याला कुठे सोडून आलात तुम्ही? कुठे आहे माझा मुलगा? त्याबरोबर मग आता मा तिच्यासमोर उभ्या असतात शांतपणे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे ऊर्जा आणि शौर्याचा गृहप्रवेश झालेला असतो. घरामध्ये खूप जास्त गर्दी झालेली असते. सगळेच जण ऊर्जा आणि शौर्याचं कौतुक करायला जमलेले असतात. त्यावेळी आता तो चहावाला दादा त्यांना एक बॉक्स देत असतो. ऊर्जा आणि शौर्य म्हणतात, काय रे, काय आहे हे? त्याबरोबर तो म्हणतो, अहो दादा, अहो ताई, आता माझ्यासारख्या गरीब माणसाची लायकी आहे हो एवढी की मी तुम्हासनी काहीतरी भेटवस्तू देईन म्हणून लग्नाची? अहो तुळजाभवानीला नवस बोललो होतो नाही का म्या, तुम्ही दोघांनी एकत्र यावं ह्यासाठी, त्याचाच प्रसाद आहे बघा यो, घ्या. त्याबरोबर मग आता मागून एक मुलगी म्हणते, वा, ऊर्जाला नवरा तर एकदम हँडसम मिळाला. त्याबरोबर लगेच आता शेजारच्या काकूसुद्धा म्हणतात, हो तर
हँडसम मिळालाच. माझी लेक जेवढी सुंदर असा तेवढंच माझं जावई पण हँडसम असा. काय गो. त्याबरोबर मग आता पूर्वा लगेचच म्हणते, बरं चला तुम्ही सगळेजण खूप जास्त दमून आलाय, तुम्ही सगळे बसा, मी भक्कड चहा बनवते सगळ्यांसाठी. त्यावर लगेचच आता इकडे चहावाला दादा म्हणतो, अहो काकू काय करायला आहे, काही गरीबाच्या पोटावर पाय आणायला आहे का काय? अहो चहा तुम्ही नाही म्या बनवायचा. तुम्ही फक्त मला कुठं काय सामान ठेवलं की नाही तेवढं सांगायचं आणि चहा बनवायची परवानगी द्यायची. त्यावर काकू म्हणत असतात, अरे कशाला, तू नको बनवूस, मी बनवते ना, तू सुद्धा दमून आला आहेस, लग्नात केवढी धावपळ झाली आहे तुझी, किती कामं केली आहेस तू. त्यावर मग तो म्हणतो, ओ काकू अहो असं काय करायला आहे, बनवतोय की म्या. ऊर्जा म्हणते, आई बनवू देत त्यांना, ते छान चहा बनवतात. तर इकडे तो चहावाला दादा सांगतो, माझ्याच टपरीवरती तर यांचं मिलन झालं आहे, तिथंच यांचं भांडण बी झालं आहे आणि तिथंच यांचा समेट बी झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला विजया म्हणते, त्या ऊर्जेच्या आईला म्हणावं, तुला तुझ्या मुलीला कुठे न्यायचं आहे तिकडे ने, पण माझ्या मुलाचा या सगळ्याशी काय संबंध, माझ्या मुलाला त्या चाळीत का नेलं तिने. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आईसाहेब सांगत असतात, 1 मिनटं विजया, काय बोलतेस तू हे, तुझा मुलगा लहान नाही आहे, तुझा मुलगा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, समजलं ना. शेवटच्या लग्नाच्या विधीपर्यंत तो फक्त दरवाजाकडे आस लावून बसला होता, फक्त दरवाजाकडे बघत होता तो. त्याला वाटत होतं की त्याचे डॅड येतील, त्याचे डॅड नक्की येतील त्याला घ्यायला, पण नाही, तसं घडलं नाही. हर्षवर्धन नाहीच आला. त्याबरोबर विजया म्हणते, मग कुठे आहे माझा मुलगा, तिथेच अजूनही बसून आहे का, तिथेच बसून आपल्या डॅडची वाट बघतोय का. त्याबरोबर विजया म्हणत असते, बोला ना. तर आता आईसाहेब म्हणत असतात की खूप मिस करत होता तो तुम्हाला सगळ्यांना लग्नामध्ये, त्याची इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी त्याच्या लग्नाला हजर असावं, पण तुम्ही कुणीही तिथे आला नाहीत. त्याबरोबर मग विजया म्हणत असते की मला ते सगळं ऐकायचं नाही आहे, तुम्ही माझ्या मुलाला मुळात तिथे का थांबवून ठेवलं, तुम्ही त्याला घरी घेऊन का आला नाहीत. नाही, मला वाटलं होतं की तुम्ही तुमच्या नाचुनेसाठी पायघड्या वगैरे घालाल, तिला तर या घरात घेऊन याल, पण तसं तर काही तुम्ही केले नाहीत. त्याबरोबर आता आईसाहेब म्हणतात की हो, तेच करायचं होतं खरं तर, माझ्या नाचुनेला पायघड्या घालूनच मी या घरात घेऊन येणार होते, पण काय करणार, आधीच तिच्या आईने आट घातली ना की हर्षवर्धन जोवर तिला सून म्हणून स्वीकारणार नाही तोवर मी तिला या घरात पाठवणार नाही म्हणून, त्यामुळे मला काही करता नाही आलं. त्याबरोबर आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीच आहात, मी विचारतोय शौर्य कुठे आहे. त्यावर मग आईसाहेब म्हणतात, शौर्य त्या चाळीत आहे, ऊर्जाबरोबर ऊर्जेच्या घरी. लग्नाचे विधी झाल्याच्या नंतर पूर्वाने त्या दोघांनाही तिच्या घरी नेलं आहे. त्याबरोबर हे ऐकून आता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता विजया म्हणते, माझा मुलगा तिकडे तिकडे त्या चाळीत राहणार, काय बोलताय तुम्ही हे आईसाहेब. त्यावर आईसाहेब म्हणतात, हो तिथेच राहणार आहे तो, कारण आता त्याचं ऊर्जाबरोबर विधिवत लग्न झालं आहे, बायको आहे ती त्याची लग्नाची, त्यामुळे आता जिथे ऊर्जा असेल तिथेच मी राहीन, तेच माझं घर असेल, असं शौर्याचं म्हणणं आहे. तुला तुझा इगो महत्त्वाचा वाटला ना हर्षवर्धन, त्यामुळे घडलं हे सगळं. अरे तो मुलगा आहे ना तुमचा, मग त्याच्यासाठी थोडा वेळ तुमचा राग, इगो, तुमचा स्वाभिमान सगळं काही बाजूला ठेवून विचार नाही करता आला तुला. हर्षवर्धन असं का वागतोयस तू. हे बघ, तुलाही माहिती आहे की पूर्वासाठी या लग्नाला होकार देणं किती अवघड होतं, तरीही जुन्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मुलांच्या सुखाचा तिने विचार केला, लग्नाला होकार दिला हर्षवर्धन तिने. विजयाला यातलं काही माहीत नसल्यामुळे विजया म्हणते, म्हणजे नेमकं काय बोलताय तुम्ही, हे सगळं कशाबद्दल बोलताय. त्याबरोबर आता आईसाहेब म्हणतात की त्यात तू पडू नकोस विजया, हर्षवर्धन तुला सगळं माहिती आहे, आता उलट तूच तुझा राग बाजूला ठेव आणि विजयाला सांग, आणि तू सुद्धा मोठ्या मनाने शौर्याला ह्या घरात परत घेऊन ये. तू प्रत्येक वेळी तुझी मनमानी का करतोस, तू घरात हुकुमशाही का चालवतोस. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, चालवावी लागते आईसाहेब, चालवावी लागते, कारण या संपूर्ण जहागीरदारांना अक्कल नाही आहे. त्याबरोबर मग आता आईसाहेब म्हणत असतात की आज तू प्रभाकर बरोबर सुद्धा घरामध्ये भांडण केलेलं आहेस, ही गोष्टसुद्धा मला कळली आहे, तू का वागतोस असं. आणि विजया तू मला मी कामात असताना फोन करून सांगतेस तिकडे की इकडे घरामध्ये भांडण झालं आहे म्हणून,
पण घरची थोरली सून म्हणून हे कर्तव्य तुझं नाही आहे का की घरात जर काहीतरी वाद होतोय तर ती परिस्थिती आपण स्वतः हाताळायला हवी म्हणून? हां, तू हे केलंस ते तुला योग्य वाटलं का? आणि प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या इगोसाठी, तुमच्या रागासाठी माझ्या नातवाचा ना उगाचच्या उगाच जीव प्राणाला लावताय. हे कळत नाही आहे का तुम्हाला? अरे आईवडील आहात ना तुम्ही त्याचे, जन्मदाते. मग जन्मदाते आहात, मग स्वतःला बाजूला ठेवून कधीतरी त्याचा विचार करा. कधीतरी त्याला काय हवंय, त्याला काय वाटतंय ते बघा ना. हां, अरे पोर पूर्णपणे कोमेजून गेलं होतं. तुम्हाला पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत होतं की ऊर्जाबरोबर लग्न नाही झालं तर मी लग्न नाही करणार, मी सुखी नाही होणार. पण तरीही तुमच्यासाठी त्याचं सुख, त्याचा आनंद या सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचं जर काही होतं तर तो होता तुमचा इगोपोटी तुम्ही तुमचा मुलगा खुश नाही राहिला तरीही चालेल असा विचार केलात. हां, अरे हर्षवर्धन, लक्षात घे, सध्या शौर्यला आनंद हवाय आणि त्याच्यासाठी तो ऊर्जाबरोबरच राहणार, कारण तो ऊर्जाबरोबर सुखी आहे, आनंदी आहे आणि ऊर्जासुद्धा त्याच्याबरोबर खुश आहे. राहिला प्रश्न ते दोघंजणं चाळीत राहायला गेलेत त्याचा. तर तुझा मुलगा स्वतः वयाने साक्षर आहे, त्यामुळे कुठे राहायचं, काय करायचं हा निर्णय सर्वस्वी त्याचा आहे आणि त्याचाच असला पाहिजे, समजलं ना? त्यामुळे मी त्याला अडवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. उगाचच्या उगाच मला दोष देणं ना बंद कर. आणि त्यापेक्षा जर जमलं तर जाऊन शौर्य आणि त्याच्या बायकोला घरी घेऊन या. ती ह्या घरची सून आहे, जहागीरदारांची सून आहे, तिचा ह्या घरात गृहप्रवेश व्हायला हवा. त्याबरोबर आता आईसाहेबांनी असं म्हटल्यावर हर्षवर्धन म्हणतो, नाही, कधीच नाही, ती ऊर्जा शिंदे ह्या घरामध्ये येणार नाही म्हणजे नाही, समजलं? त्याबरोबर मग आता आईसाहेब म्हणतात, अरे काय एवढा हट्टाला पेटतोस तू? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हटलं ना मी हट्ट करतो कारण या घरातल्या कोणालाही अक्कला नाही आहेत आणि आज हे त्या शौर्याने दाखवून दिलं आहे, त्याने सिद्ध केलं आहे की त्याला अक्कल नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच आईसाहेब ह्या विजयाला म्हणतात, विजया अगं तू तरी विचार कर, कमीत कमी तू तरी तुझ्या मुलाला समजून घे ना. त्याबरोबर मग आता दिव्या म्हणते, अहो या काय समजून घेणार आहेत, यांनी तर स्वतःच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर हे ऐकून आईसाहेब म्हणतात, काय हे सगळं खरं आहे का विजया? आता जर हे खरं असेल तर मग मात्र मला खरोखरच आता तुझ्याबरोबर बोलण्याची काहीही इच्छा उरलेलीच नाही आहे. विजया अगं काय आहे हे सगळं? आत्महत्या कशासाठी? काय गरज आहे हे सगळं करण्याची? आता एक गोष्ट तुम्हाला समजावून काही अर्थ नाही आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तरी असो, आता निर्णय तुमचा आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. मुलगा सुखी असताना आत्महत्या करायची की मुलाचं लग्न झालं आहे ही रियालिटी स्वीकारून त्याला घरी आणायचं आहे? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ऊर्जा आहे तिला सगळेजण आता उखाणा घे असं म्हणत असतात. आता उखाणा म्हणजे काय हे शौर्याला माहीत नसल्यामुळे शौर्य सगळ्यांनाच विचारत असतो की नेमका उखाणा म्हणजे काय. आता शौर्यने उखाणा म्हणजे काय हे विचारल्याबरोबर सगळ्यांनाच शौर्याचं हसू येतं. मग सगळेजण आता म्हणतात की शौर्य, अरे उखाणा म्हणजे आता तुमचं लग्न झालं की नाही, मग तू आता तुझ्या बायकोचं नाव घ्यायचं. त्याबरोबर शौर्य म्हणतो, बायकोचं नाव ना, हां मग त्यात काय एवढं अवघड आहे, ऊर्जा. त्याबरोबर आता शौर्यने ऊर्जा असं म्हटल्याबरोबर तर सगळ्यांना आणखीन हसू येतं. सगळेजण शौर्याला सांगतात, अरे शौर्य ऊर्जा असं नाही रे, तू आता उखाण्यात तिचं नाव घ्यायचं. त्यावर आता शौर्याला उखाणा काही कळत नसतो. मग आता काकू म्हणतात, ऊर्जा तुला उखाणा कसा घेतात ते माहिती आहे ना, तुला येतो ना, मग तू घे बरं उखाणा. त्याबरोबर मग आता लगेचच ऊर्जा म्हणते, ठीक आहे मी प्रयत्न करून बघते हां. आणि मग आता ऊर्जा उखाणा घ्यायला सुरुवात करते. आईचं प्रेम बाबांची आठवण हीच माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी साठवण. आणि मग त्याच्यामध्ये शौर्याचं नाव घेते. त्याच्यानंतर आता ऊर्जाने तर एकदम फर्स्ट क्लास उत्तम उखाणा घेतलेला असतो. मग आता सगळेजण शौर्याच्या मागे लागतात की आता तू उखाणा घे, आता तुझा नंबर, तू उखाणा घे. आता शौर्य म्हणतो, काकू
उखाणा घे क्या उखाणा घे, हे कविता बिविता करणं नाही जमणार मला. अहो केवढं अवघड आहे हे सगळं. नाही नाही, नको नको, मला नाही जमणार. त्याबरोबर आता तो चहावाला दादा म्हणतो, अहो दादा असं काय करायला लागलाय? अहो घेतला की ऊर्जाताईनं उखाणा, आता तुम्ही पण घ्यायला लागतोय. जर तुम्ही उखाणा घेतला नाहीत का नाही तर मग आपली बाजू वीक पडत्या. उखाणा घ्या उखाणा घ्या. त्याबरोबर मग आता शौर्य हा उखाणा घेतो, कारण आता त्याला पद्मा मदत करते. पद्मा म्हणते की मी बहीण आहे ना, मग आता मी मदत करते. त्याबरोबर सगळे म्हणतात ठीक आहे. मग पद्मा आता शौर्याला उखाणा कानात सांगते. शौर्य म्हणतो भाजीत भाजी मेथीची. त्याबरोबर सगळे म्हणतात की नाही नाही नाही, हा उखाणा नाही चालणार. मग आता ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, प्रेम ओरिजिनल करतोस मग उखाणा डुप्लिकेट कशाला? उखाणासुद्धा तुझा स्वतःचा घे ना. काहीही घेतलंस तरी चालेल, काहीही बोललास तरी चालेल, पण तुझं असू दे काहीतरी. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, अरे आता बायकोने एवढं जर सांगितलंच आहे तर उखाणा तर घ्यावाच लागेल. आणि मग आता शौर्य उखाणा घेतो आणि तो आता सांगत असतो त्याच्या उखाण्यामध्ये की कोर्टात लागली केस, कोर्टात लागली केस, जजने दिला निकाल. कोर्टात लागली केस, जजने दिला निकाल. सतत होत होत्या इयरिंग, पण शेवटी बाजू आली माझ्याच बाजूने. ऊर्जा झाली माझ्या आयुष्याची सोबती, वगैरे असा काहीतरी तो उखाणा जुळवून घेतो. आता सगळं कोर्ट कचेरी ते सगळं त्याने आणलेलं असतं, पण तरीही उखाणा मात्र उत्तम घेतलेला असतो. सगळेजण शौर्याचं कौतुक करतात. त्याच्यानंतर मग आता एकमेकाला ते दोघंजणं चहाखारी भरवतात. त्याबरोबर सगळे टाळ्या वाजवून आनंद साजरा करत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आईसाहेब निघून गेल्यानंतर विजया मात्र चिडलेली असते. ती म्हणत असते, हतबल झाली आहे मी पूर्णपणे. बघताय ना, एक मुलगा घरात असून माझा उरलेला नाही आहे, दुसरा तर घरच सोडून गेला आहे आणि माझा नवरा तर काही करतच नाही आहे. त्याबरोबर मग आदित्य म्हणत असतो, मॉम हे बघ, मला वाटतं की जे काही शौर्याने केलं आहे त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. अगं जर त्याचं प्रेम आहे ऊर्जावर तर आपणसुद्धा त्याला थोडं समजून. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बास, तुमच्यापैकी कुणीतरी मध्ये बोलायलाच हवं, असं काही नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच विजया म्हणते, बोलायला नको म्हणजे कसं बोलायला नको? बोलणारच ना लोक. अहो बोलण्याची संधी तुम्हीच तर दिली आहेत ना सगळ्यांना. आणि आत्ता ती लोक बोलतायत तर तुम्ही त्यांना म्हणताय कसे बोलताय म्हणून. नाही, तुम्हाला राग येत असला ना तरीही आज तुम्हाला एक गोष्ट सांगतेच. तुमचा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे की नाही, तो ना कोर्टात घराबाहेर ठेवून यायचा. घरात घेऊन येत जाऊ नका तुम्ही, कारण तुमच्या त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे ना घरात काहीच चांगलं घडत नाही आहे. समजतंय का तुम्हाला? हर्षवर्धन म्हणत असतो, विजया हल्ली तू जरा जास्त बोलतेस असं वाटत नाही आहे का तुला? विजया म्हणते, नाही, कारण मी जे बोलते ना मुळात ते बरोबर बोलते. आज बघताय ना तुमच्यामुळे काय झालं आहे ते. तुमच्यामुळे माझ्या मुलाचं त्या चाळीतल्या एका मुलीबरोबर लग्न झालं आहे. आज तुमच्यामुळे माझा मुलगा तिकडे त्या असुविधांच्या जागांमध्ये राहतोय, ते सुद्धा कशा कुठल्या परिस्थितीत त्याचीही काही कल्पना नाही आहे. किती घाण असेल ती जागा, कशी असेल, काय असेल, काहीही कल्पना नाही आहे मला. तरीही काहीही करत नाही आहात तुम्ही अजूनही हातावर हात धरून बसलेले आहात. ते काही नाही, मला माझा मुलगा हवा आहे. मला कुठल्याही परिस्थितीत माझा मुलगा हवा आहे. माझ्या मुलाला तुम्ही ह्या घरात परत घेऊन या, समजलं? हे बघताय ना, ह्या लोकांमुळे घडतं हे सगळं, असं म्हणत ती दिव्याकडे येते. आणि आता दिव्याला ती हाताला धरते आणि म्हणते, तुम्ही सुखाने जगूच देणार नाही आहात का आम्हाला? दिव्या म्हणते, काय करताय आहो तुम्ही हे आई? त्याबरोबर आदित्य म्हणतो, मॉम अगं तू समजून घे ना. त्यावर विजया म्हणत असते, गप्प बस रे तू तर काही बोलूच नकोस. तू तर घरात असूनही माझा नाही आहेस. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, कसं करायचं आहे तसं करा, पण मला कुठल्याही परिस्थितीत, अगदी कुठल्याही, मला माझा मुलगा माझ्या घरात हवा आहे. आणि जर शौर्य इथे आला नाही ना परत, तर मी मात्र माझा जीव देईन. मग माझ्या जगण्याला अर्थच उरणार नाही आहे. त्यानंतर मग आता घरातनं सगळेजण एक एक करून निघून जातात. त्याच्या शेजारच्या काकू असतात, ते शौर्य आणि ऊर्जाची दृष्ट काढतात आणि त्यासुद्धा तिकडनं जातात. त्यानंतर मग पूर्वा ही शौर्य आणि ऊर्जाला म्हणते, शौर्य, ऊर्जा इकडे या. आणि मग ती त्या दोघांनाही घेऊन येते आणि ऊर्जाच्या वडिलांच्या फोटोसमोर उभं करते. आता त्या फोटोसमोर उभं करून मग आता
पूर्वा त्या फोटोजवळ बोलत असते. ती त्या फोटोमध्ये असलेल्या तिच्या नवऱ्याला सांगत असते, आज आपल्या ऊर्जाचं लग्न झालं, आज ऊर्जा सौभाग्यवती झाली. त्यानंतर आता हर्षवर्धन हा दुसऱ्या दिवशी ऊर्जाच्या घरी आलेला असतो आणि तो शौर्यला म्हणत असतो की मी इथे माझ्या मुलाला घेऊन जायला आलो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, सर तुमच्या मुलाचं माझ्याबरोबर विधिवत लग्न झालं आहे. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन तिचं काहीच ऐकत नसतो. पण शौर्य मात्र ऊर्जाचा हात पकडतो आणि सांगतो की मी ऊर्जाबरोबर लग्न केलं आहे डॅड, आणि ऊर्जाला घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे. त्याबरोबर आता मात्र हर्षवर्धन निरुत्तर होतो, गप्प बसतो. तसा हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.